तर नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल. आम्ही पण आजचा ब्लॉग काढण्याचा कारण म्हणजे की चला पहा, तुमच्यासोबत आता काहीतरी शेअर करायचं आहे. उन्हाळा लागलाच आहे, तर सिच्युएशन अशी झालेली आहे की कोणी काही करत असेल खालीपिली, पण आमच्याकडे खालीपिली आम्ही अजिबात नाही आहो. कारण जरा आता तुम्हाला माहीतच असेल, गरमी खूप वाढली आहे आणि त्याच्यामुळे आता घरी कूलर वगैरे प्रत्येकाच्या घरी, आमच्या आजूबाजूला तर म्हणजे नॉर्मली लागले आहेत किंवा चालू आहे की लावणं कूलर वगैरे. पण आम्हालाही असं म्हणजे कूलर लावायचा होता आणि म्हणून मग घरी असं बांधकाम सुरू असल्यामुळे थोडा प्रश्न जात आहे. तर चला, मी आता चहा ठेवला आहे तर तुम्हाला दाखवते. आता लेबर लोक आहे त्यांच्यासाठी, तर लेबर लोक होते थोडंसं मी त्यांच्यासाठी चहा मांडला. त्यांना थोडं चहा देऊ आणि चहा दिल्यानंतर समोर तुम्हाला दाखवते मी. आता कूलर थोडंसं आमचा कूलर काढला आहे बाहेर. चहा होत आहे आता, आपण तोपर्यंत जाऊन येऊ समोर. असं मी आता चण्याचं काम मध्यातच सोडून दिलं, आत्या करत आहे आता. सुरू आहे काम. तिथं KMI बसून दिसतंय का तुम्हाला? काय एक इकडून बाहेरून जाऊ आपण, कारण अंदर काम सुरू आहे. कूलरचं काम कुठपर्यंत आलं, कारण कूलर लावणं आवश्यक आहे. पाहतच आहे तुम्ही ऊन किती आहे. पण आम्ही नाही लावायचा विचार केला होता. नाही ग, कूलर लावायचा आहे. हो, तर आम्ही नाही लावायचा विचार केला होता. कूलर नाही लावायचा बा, पण मग आता गरमी जरा सहन नाही होत आहे, त्याच्यामुळं आता विचार केला कूलर लावू. हे कूलरवालं भाऊ पण कूलर लावतं. आमचं इकडे जुनं घर आहे, तुम्हाला तर आम्ही माहीतच असेल, पाहिलंच असेल भरपूर याच्यामध्ये. असं जुनंवाला कूलर दुरुस्त करतो आम्ही. तोपर्यंत घराचं काम होतपर्यंत अनु फालतूपणा करू नको. घराचं काम होतपर्यंत आता सुरू आहे घराचं काम. आतमधून प्लास्टर सुरू आहे असा विचार केला होता, म्हणून आता कूलरला, तसं कूलर चांगलाच आहे पण त्याला नवीन खस वगैरे लावून थोडं तयार करून, कारण गरमी आता बिलकुल सहन नाही होत आहे. आमचं जुनं घर थोडं टिनचं होतं आणि त्याच्यामुळे गरमी जास्त असते. टिनमध्ये तुम्हाला माहीत असेल गरमी जास्तच होते. त्याच्यामुळं आता साहेब नवीन घरी यासाठी आम्हाला जवळपास 1 महिना लागेल. त्याच्यामुळं आता मी तुम्हाला दाखवतो. आता POP झाली आहे, सिमेंट POP केली आहे आम्ही. पेंटिंग केल्याशिवाय काही बरोबर दिसणार नाही. हा हॉल आहे आमचा. या दिवाळीचा प्लास्टर झाला आहे आणि सुरू आहे. आणि साहेब आमचे कायद्यावर भिडले आहे. गोष्ट आहे. इकडे बेडरूम आहे, त्याच्यामुळं घरात खूप कचकच. मी माझ्या घराच्या बांधकाम पाहण्यासाठी साहेबाला मी तुम्हाला दाखवलं बी. आता हे बोलण्यात बिजी होते फोनवर. आता मी तिकडून चहा घेऊन आली, चाय देऊन झाला. थोडंसं ब्लॉग मध्ये काढा म्हणलं चहा, तर ते नाही काढला. आता हे मिस्त्री लोक आज मी नाही यायले नाही का. हे बाय, हे एक आमचं मंत्री होय आणि हे भाऊ का नाही यायले. म्हणलं मी रोज चहा पाचतो काढा, आज मी न विचार केला. मी म्हणलं दूध आहे, मी पाचतो भुरा. हे लोक मला त्याच्यावर एक कमेंट करत आहे, म्हणते भुरा खायला आणले जे म्हणते काराच पिऊशा लागते म्हणते. म्हणजे बरं करता ब्रह्महत्या घे देवा. ह्या मिस्त्री म्हणा टोपी ना घालून आला म्हणा डोक्या, त्यावेळेस काम ना करून आला. आम्हाला एक टोपी पहिनवून राहिले आहे अशी गोष्ट आहे. भाऊ चहा कसा झाला रे? कोण गेला? साखर कमी आहे म्हणते, फिक्का झाला म्हणते. आज साखरेची बोरी चालून तिथे आले. चालन का गुड गेला? चालते म्हणते, बोरी बी चालते म्हणते. तुमचं का म्हणणं आहे? जी बोरीगिरी आणता का साखरेची? याच्याकडे टेंडर दिलाय आम्ही सध्या. फुल पगारी बिनअधिकारी बसा मस्त ऐश करा. पहिले बोलायला शिका. डोंट टेक लोन. बिन पगारी फुल अधिकारी असं बोला. जे भी आहे ते समझने वाले को इशारा काफी होता है. बोलता ये ना, बोलायला जाय काही डायलॉग मारते उगस. हा बोला, तुम्ही बोला. हा उद्या बिन पगारी फुल अधिकारी तो तिकडून हल्या भाऊ मोहल्ला
आमच्या इथे एक पोरगा आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून येत होता. आमच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे, त्याचं नाव आहे दादू उर्फ हल्या. हल्ल्या दादू उर्फ हल्या नरुले. अशी गोष्ट आहे न. अशा पद्धतीने काम सुरू आहे. आता ब्लॉगमध्ये दाखवायचं काहीच नव्हतं. तुम्हाला का कूलर काढणं आवश्यक आहे बा असं दाखवायचं होतं. तुम्हाला माहितीच आहे. साहेब नाही म्हणे, तशीच राह म्हणे 15 दिवस. का हा नवीन घर झाल्याशिवाय कूलर लावायचा ना. म्हणलं का जुना कूलर नेहमी नवीन कूलर बा. नवीन घर नवीन कूलर. पण आम्हाला हवेशी मतलब, कूलरची मतलब नाही. ते नवीन घर नवीन कूलर नवीन बायको. अरे अशी गोष्ट आहे. नवीन बायको पाहिजे म्हणते. तुम्हाला जर पोरगी पाहून द्यायची असेल तर फोटो सकट पाठवू शकता. कमेंटमध्ये पाठवा बरं. यायला खरंच लग्न करून देऊ यायचं दुसरं वालं. मी कवा तयार एका पायावर. ह्या बाई एक पाय खाली एक पायावर एका पायावर. म्हणजे तुमच्या सायली ताईचं काही खरं नाही आहे. तुमचे दाजी असे म्हणते. जे बी मला कमेंट करते आमच्या दाजीले खाऊ घालत नाही, आमच्या दाजीला अशी ठेवते, आमच्या दाजीची तब्येत. आजच मला कमेंट आली आमचे दाजी काऊन असे, तब्येत काऊन अशी दिसून राहिली दाजीची. तर तुमचे दाजी असेच. तर असो अशी गोष्ट आहे. तर घराचं काम सुरू आहे ना. आमच्या अशा गती सुरू आहे. आम्ही दिवसभर गरमीत मुरकासारखं. आता उद्यापासून पाहू कूलर आला का मी मस्त बॉम्ब झोपणार आहो. सांगता येत नाही. कोणाले अबोम कूलरवाल्याने मिस्त्रीला चाय पाहिजे का तुला. बस गोष्टीमध्येच व्हिडिओ कामामध्ये लक्ष नाही. थाई पोराला आणलं मी व्हिडिओ मध्ये. चाय पाहिजे केल्या कोण होय तो. त्याला काहीतरी म्हणते ना. मुड्या 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 अशी गोष्ट आहे. नाही झालं त्या दिवशी आम्ही लोणचं सासून टाकलाय व्हिडिओ. आज बनवायच्या होत्या रील, पण आज काही रील बनवल्या नाही आहे. पाहू बनवू. अशी गोष्ट आहे. तर तुमच्या कोणाकोणाकडे कूलर काढले, कोणाकडे गरमी होत आहे आम्हाला माहीत झालं पाहिजे. आम्ही त्यासाठीच टाकलं का आमच्या इथं सध्या बहुत गरमी होऊन राहिली आहे आणि कूलरची आवश्यकता आहे. देते पाणी टाक कपक भर. 2 मिनिट पुन्हा एका जणाला चहा द्यायचा राहिला, विसरून गेली मी. वाकून जावं लागत आहे कारण की यांचं बांधून आहे. हे साहेब निसते दिवसभर आंघोळ करा ना. सिमेंट सांगते अंगावर, मसाला सांगते अंगावर. तर तुम्ही काय करता त्याचा काम. मसाले मारत आहे प्लास्टर घेऊन. तुम्हाला सांगत होतो का आम्ही आमच्याकडे ड्रायव्हर आहे तो हल्ल्या बी म्हणतो तो आम्ही झाले. मग आता हा इकडं नरून लपून राहिला आहे. दाखवून तोंड दाखव ना. मोठी गोष्ट आहे. लपून राहिलं. अशी आमची मस्करी सुरू राहते. आमचे साहेब थोडीशी कॉमेडी आहे. हा दिसला व्हिडिओमध्ये दिसला. तर जाऊ द्या आम्ही त्याला मजाक करतो. तुम्हाला सांगण्याचा मतलब असाच का आम्ही म्हणजे त्याला असंही बनलं तरी त्याला रागाल का येत नाही. तो त्याचं नाव दादू आहे. आम्ही त्याला दादूच म्हणतो. गंमत सुरू राहते आमची. आता पुन्हा मला 1 कप चहा मांडायचा आहे. मग आता पुन्हा 1 कप चहा मांडतो. अशी धावपळ सुरू आहे. काम एवढा पसारा आहे घरी. अरे रे 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 करता काही खरं नाही रे. अशी गोष्ट आहे. तर कोण कोण कूलर लावले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आमचा ब्लॉग, तुम्हाला आमचा घर आणि गरमी कशी वाटली. आम्ही आता एकच कूलर लावतो सध्या. पुन्हा 8-10 दिवसामध्ये एक कूलर दुरुस्त म्हणजे ऑलरेडी आहे तो चांगला मोठा कूलर. तो पण आम्हाला इकडच्या घरी लावाच लागेल कारण 2 कूलरची आवश्यकता तर राहतेच. बरोबर आहे. घरी थोडंसं गरमी एकदम सहन होत नाही त्याच्यामुळं पाहिजेच. चला बाय बाय टाटा भेटू.